दिविशा 11 ऐरोली. आपण टाइम कमी घ्यायचा आहे मित्रांनो. तर 5 ओव्हरची मॅच. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. 5 ओव्हरची मॅच आपल्या समोर रंगली जाते. तर जय जल्लेश्वर वाडेकर विरुद्ध दिविशा 11 ऐरोली या दोन्ही टीमच्या दरम्यान सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाले. अतुल आणि सिद्धू. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. तर बॉलर्स नेम तर विशाल. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी. 5 ओव्हरची मॅच. तर चला सामन्याला इथून सुरुवात करायची आहे. पंचांचा इथून इशारा येतोय. मॅच इथून स्टार्ट केली जाते. आमची टेक्निकल टीम साईप्रीत देखील रेडी आहे ही स्पर्धा तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचवण्यासाठी. आमचे स्कोरर देखील इथून सज्ज झालेत. रुस्तम चव्हाण. तर विशालचा पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. शेराचा वेध घेतला जातोय. पहिलाच बॉल इथे निर्धाव येतोय. तर चांगला चेंडू पिच केलाय. षटक क्रमांक पहिले इथे चालू आहे. P1चं पहिले षटक गोलंदाज विशाल हाताळतोय आपल्या टीमसाठी. यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न. लेग बिफोरची अपील चाली. फलंदाज इथून बाद झालाय. LBWचा शिकार होत असताना विकेटची पतन. पहिला हादरा यावेळी मात्र टीम वाडेकरला आणि यावेळी मात्र फलंदाज अतुलला इथून परतावा लागतंय गोल्डन डकचा शिकार होत असताना. तर पहिला हादरा यावेळी बसला जाईल जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला. तर फलंदाज क्रमांक पहिला इथून बाद झालाय. गोल्डन डकचा शिकार झाला. अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. तिन्ही स्टंपच्या मध्ये. सरळ चेंडू पिच झाल्यानंतर सरळ चेंडू पायाला आढळला आणि इथून फलंदाज क्रमांक पहिला इथून बाद झालाय. तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय प्रणित. तर प्रणित येतोय नवीन फलंदाज मैदानावर. तर दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही मोठे संघ आहेत. या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चांगला खेळ आपण वाडेकरच्या दरम्यान देखील पाहतो. इथे चांगली गोलंदाजी देखील होते दिविशा 11 ऐरोली टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक पहिला आपल्यासमोर चालू आहे. नवीन फलंदाज स्टॅकिंग एंडला आलाय प्रणित. यावेळी विशालचा हा बॉल ऑफस्टिक सोडून चालला. एम्पायरचा इशारा. इट इज अ वाईट बॉल. अपांतर दाब्याची घोषणा केली जाईल. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडूने वळण घेतलं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. वाईट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 1 ने वाढली जाईल. धाबा लागले आतापर्यंत 1 धाबा. अपांतर धाब्याने इथे वैयक्तिक धाब्यांचं दार इथून ओपन केलंय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलकाचं दार इथून ओपन होतंय. गोलंदाज पुन्हा तयार. विशाल आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. टायमिंग इथून फसलंय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. आणखीन एक विकेटची पतन होते. हादरा क्रमांक दुसरा इथून बसला जाईल वाडेकर या टीमला आणि गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज प्रणित. तंबूच्या आशयाला 2 विकेटच्या नुकसानानंतर टीमची धावसंख्या 1 धाव फलकावर. तर कुठेतरी अव्वल दर्जाची गोलंदाजी नक्कीच विशालच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. P1चं पहिले षटक हाताळत असताना आतापर्यंत चांगले चेंडू पिच झालेत. तर चेंडू शिल्लक आहेत या षटकातील ते मात्र फक्त 3. तर 3 बॉल इथून शिल्लक आहेत. फक्त 1 धाव खर्च केली ती एक्स्ट्राच्या स्वरूपात. वाईट बॉल आला होता परंतु यावेळी नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय कपिल.
तर नवीन बॅट्समन इथं मैदानात दाखल झालाय कपिल. 2 गडी तंबूच्या आश्रयाला इथून जय जल्लेश्वर वाडेकर या टीमचे. तर गोलंदाज पुन्हा तयार, आपल्या बॉलिंग मार्कर विशाल. तर यावेळी विशालचा हा बॉल हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली. थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू दाखल झाला. गोशी क्षेत्रामध्ये चेंडू दाखल होत असताना 1 धाव मिळते. तर टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धावा लागले आतापर्यंत धावफलकावर, ते मात्र 2 धावा. 2 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक आहे. P1चं पहिली षटक इथे प्रगतीपथावर असत. तर 2 चेंडू आहेत. यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूला डिफेन्स केलं जाते. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. तर संयमाचा खेळ देखील आपण पाहतोय. टेक्निकल क्रिकेट देखील खेळलं जाते प्रणितच्या कपिलच्या दरम्यान. स्टॅकिंग एंडला फलंदाज आलाय सिद्धू. सलामीला आलेला हा फलंदाज. यावेळी मात्र चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र चांगला चेंडू पिच झालाय. पडल्यानंतर आजच्या दिशेने चेंडूने वळण घेतलं. बाईच्या स्वरूपात 1 धाव धावफलकावर ऍड केली जाईल. षटक क्रमांक पहिले इथे संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 2 गडी बाद 4 धावा. तर 4 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी हाताळली गोलंदाज विशालच्या दरम्यान. षटक क्रमांक पहिले देखील आपण पाहिलं. P1चं पहिले षटक हाताळत असताना चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी केली. चांगले चेंडू रिलीज केलेत. व्हेरिएशन देखील होतं, गती देखील होती आणि तब्बल 4 धाबा त्या षटकामध्ये देखील खर्च झाल्यात. चांगलं स्पेल. तर चला स्पीडअप करा दिविशा 11 ऐरोली. आपल्याला विनंती आहे की स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. सामना फक्त 25 मिनिटं दिली जातील ही 1 इनिंग कंप्लीट करण्यासाठी. तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय. बॉलर्स नेम रुपेश. षटक क्रमांक 2 P2चं 2रं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे कपिल. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झाला. लेग बिफोरची अपील होते परंतु सरळ चेंडू चाललाय गोशी क्षेत्रामध्ये. लेग बॉयच्या स्वरूपात 1 धाव यावेळी धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 5 धावा. तर 5 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली सुरुवात केली गोलंदाज रुपेशने षटक क्रमांक 2 हाताळत असताना. तर काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न नक्कीच कपिलच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. पूर्णपणे इथून बीट केलं जाते. ही खासियत आहे गोलंदाज रुपेशची जेव्हा चेंडू रिलीज करत असतो. तर डॉट बॉल आलाय. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू खेळलाय. डीप कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 बाउंस सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी ज्या चौकाराची गरज होती तो चौकार यावेळी मात्र कपिलच्या बॅटमधनं नक्कीच येताना पाहायला मिळतोय. तर बऱ्याच कालावधीनंतर हा चौकार देखील आलाय. टीमची धावसंख्या इथून 4 ने पुढे सरसवली. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 9 धाबा. तर 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर चांगली गोलंदाजी ती चालू होती परंतु ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर त्या चेंडूला ओळखलं. शेवटच्या क्षणापर्यंत त्या चेंडूवर नजरा देखील रोखून ठेवल्या आणि कव्हरच्या वरतून 4 धाब्यांसाठी कपिलच्या बॅटमधनं तो चौकार आला. यावेळी मात्र अंपायरचा इशारा आमच्यापर्यंत येईल. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झाल्यानंतर इट इज अ व्हाईट बॉल. अभ्यंतर दाबेचा इशारा येतोय. यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. पूर्णपणे इथून बीट केलं जाते फलंदाज कपिलला. डॉट बॉल येतोय.
चांगली गोलंदाजी रुपेशच्या दरम्यान चांगलं कमबॅक देखील राहिले. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना पेटूचं दुसरं षटक, फक्त 38 सर्कलचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून तुम्हाला इथून धाबा कंप्लीट करायचे आहेत. यावेळी देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू तिथून सरळ ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल इथून कंप्लीट झाली. तर व्हाईट बॉल, व्हाईट +1. तर टीमची धावसंख्या 12 धाबा. तर 12 रन्स ऑन दी स्कोर बोर्ड. यावेळी मात्र फटका चांगला आहे. पॉईंटच्या वरतून डीप पॉईंटच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. दोन्ही क्षेत्ररक्षक चेंडूवर धावतील. या धाबा इथून कंप्लीट झाल्यात, त्या मात्र 2. तर टीमची धावसंख्या इथून 2 ने वाढली जाते. आतापर्यंत धाबा लागल्या 14 धाबा. पहिल्या षटकाचा जर विचार केलास, पहिल्या स्पेल देखील विशालने हाताळला, चांगला स्पेल होता, परंतु यावेळी मात्र चांगली गोलंदाजी केली जाते रुपेशच्या दरम्यान. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. निर्धाव चेंडू येतोय. चेंडू खेळत असताना कुठेतरी लाईन पासून मिस झाला. हा फलंदाज सिद्धू, सलामीला आलेला हा फलंदाज डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक दुसरे इथे संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या लागली जाते. धावफलकावरती मात्र 2 गडी बाद, 14 धाबा. तर 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, 2 लॉस ऑफ 14. धावफलकावर देखील लागल्यात. तर षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज येतोय विशाल, ज्याने पहिल्या स्पेलमध्ये फक्त 4 धाबा खर्च केल्या. षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी आलाय. तर चला थोडासा स्पीडअप करा. दिविशा 11 ऐरोली टीम्स, आपल्याला विनंती आहे थोडासा स्पीडअप करा मित्रांनो सामना. तर कपिलसाठी हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. यावेळी मात्र मिस कॉलिंग होत आहे आणि याचा मात्र फायदा नक्कीच देवीशा 11 टीमला मिळेल. तर फलंदाज रनआउटचा शिकार होत असताना कुठेतरी कॉलिंग इथून चुकलं. रन घेण्याची गरज होती का, हा प्रश्न नक्कीच फलंदाज सिद्धूच्या मनामध्ये नक्कीच विचारला जाईल, कारण की यष्टीरक्षक चेंडूपर्यंत आला होता, त्यानंतर कॉल दिला आणि 1 रन घेण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाज इथून बाद झाला. विकेटशी पतन होते. हा क्रमांक यावेळी मात्र 3रा. तर टीम जय चल्लेश्वर वाडेकर या टीमला. तर नवीन फलंदाज इथून मैदानावर दाखल झालाय सर्वेश. तर नवीन बॅट्समन इथे मैदानावर दाखल झालाय सर्वेश. षटक क्रमांक आपल्या समोर चालू आहे 3रं. 5 ओव्हरची मॅच. गोलंदाज आपण पाहतोय विशालला. गोलंदाजीच्या मार्कवर चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, सरळ चेंडूला लॉफ्ट केलाय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये 6 धाब्यांसाठी इट इज अ षटकार येतोय बॅट्समन सिद्धूच्या बॅटमधनं. हा षटकार देखील आलाय. एक संजीवनी देणारा हा षटकार आहे. बऱ्याच काळानंतर हा मोठा स्ट्रोक देखील आपण पाहतोय सिद्धूच्या दरम्यान. टीमची धावसंख्या इथे वाढली. धाबा लागलेत आतापर्यंत 20 धाबा. 20 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी चालू होती, परंतु यावेळी मात्र एक मोठा स्ट्रोक खेळलाय सिद्धूच्या दरम्यान. बॉलर पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी साकारतोय डी.वाय. पाटील एंड कडनं. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच होते. अंपायरचा इशारा. इट इज अ व्हाईट बॉल, व्हाईट +1. या 2 धाबा इथून धावफलकावर ऍड केल्या जातील. थोडीशी खराब गोलंदाजी. नक्कीच थोडंसं प्रेशर आलं असेल गोलंदाजावर. चेंडू रिलीज करत असताना एक मोठा स्ट्रोक आल्यानंतर इथून चांगला कमबॅक करावं लागेल गोलंदाज विशालला. एक चांगला गोलंदाज आहे, परंतु समोर देखील एक ताकदीचा फलंदाज सिद्धू देखील आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला खेळत असताना. यावेळी मात्र थोडासा बाहेर निघून मिडऑफच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. पूर्णपणे बीट केलं इथून सिद्धूला. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक होतंय.
स्लॉटमध्ये चेंडू रिलीज केला जातोय. डॉट बॉल येत असताना टीमची धावसंख्या स्थिरावली, ती मात्र 22 या आकड्यावर. यावेळी मात्र डान्सिंग द डाऊन पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागल्या धावफलकावर 23 धाबा, 23 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, परंतु लाईन इथून मिस केले. गोलंदाज चेंडू रिलीज करत असताना ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता, बराचसा बाहेर हा चेंडू. आपण तर धाब्याची घोषणा येते. इट इज अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाब यावेळी धावफलकावर ऍड केली जाईल. षटक क्रमांक 3 आपल्यासमोर प्रगतीपथावर असताना एक डॉट है, वाइड आया, फिर डॉट आया, फिर एक तर यावेळी मात्र निर्धाव चेंडू येतोय. तर यावेळी मात्र कुठेतरी थोडस गफलत केली जाते यष्टीरक्षकाच्या दरम्यान. व्हाईट बॉल, व्हाईट+1. एक सिंगल इथून कंप्लीट केले. स्ट्राईक इथून रोटेट झाले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज झालाय सिद्धू. थोडीशी खराब गोलंदाजी साकारतोय गोलंदाज विशाल. यावेळी मात्र डान्सिंग द डाऊन पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ चेंडूला लॉफ्ट केलाय 6 धाब्यांसाठी. बॅट्समन सिद्धूच्या बॅटमधनं हा नजाकत भरलेला फटका येतोय. तर 6 धाब्यांसाठी इट इज अ मॅक्सिमम लगावलाय. तर टीमची धावसंख्या षटक क्रमांक 3च्या समाप्तीनंतर 32 धाबा, तर 32 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर कुठेतरी असं पहिल्या 2 षटकांमध्ये नक्की शांत ठेवलं होतं सिद्धूला, परंतु यावेळी मात्र सिद्धू देखील आक्रमकतेची पारी साकारतोय. आक्रमण देखील केलं जाते गोलंदाजावर सिद्धूच्या दरम्यान. आतापर्यंत ही इनिंग खेळत असताना सिद्धूच्या बॅटमधनं 2 षटकार देखील आलेत. तर चांगली बॅटिंग करतोय सिद्धू. आपल्या टीमसाठी सलामीला आलेला फलंदाज. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी इथे गोलंदाज आलाय हरीश. तर टीमची धावसंख्या 32. तर बॉलर्स नेम हरीश येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. यावेळी मात्र चांगला बॉल हरीशचा पिच झाल्यानंतर पूर्णपणे गतिशीर होता. बीट केलं इथून फलंदाजाला वेगाच्या जोरावर. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात केली जाते हरीशच्या दरम्यान. निर्धाव चेंडू येतोय. यावेळी मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक कव्हरच्या रिझन मध्ये डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक चांगला झेल. कपिलच्या पारीचा अंत केला जातोय. आणखीन एक सर्वेशच्या पारीचा अंत केला जातोय. आणखीन एक विकेटची बदन होते. हादरा क्रमांक 4. यावेळी मात्र जय जल्लेश्वर वाडेकर या टीमला तर फलंदाज क्रमांक इथून बाद झालाय 4. तर टीमची धावसंख्या 4 गडी बाद 32 धाबा धावफलकावर. तर हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. टायमिंग इथून फसलं. ताकद कमी पडली फलंदाजाची सर्वेशची आणि इथून सर्वेशला इथून बाद व्हावं लागते. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय प्रशांत. तर प्रशांत आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज देखील आपण पाहतोय. सिद्धूच्या बॅटमध्ये 2 षटकार आले त्या इनिंग मधले. यावेळी देखील स्ट्रोक चांगला आहे, परंतु डीप कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सरळ चेंडू ट्रॅव्हल झाला 1 बाउन्सी मारीच्या पल्लीकडे. 4 धाब्यांसाठी सिद्धूच्या बॅटमधनं येतोय चौकार. तर काय स्ट्रोक खेळला जातोय. बॅकफुटला जाऊन जागा बनवली हा स्ट्रोक खेळण्यासाठी.
डीप कव्हरचं क्षेत्र निवडलं आणि डीप कव्हरच्या रिजन मध्ये एक चांगला स्ट्रोक देखील खेळला आहे. तर टीमची धावसंख्या इथून 4 ने वाढली जाईल. धावा लागल्यात आतापर्यंत 36 धावा, 36 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. षटक क्रमांक 14 आपल्यासमोर प्रगती पथावर असताना चांगली मॅच देखील आपण पाहतोय. जय जल्लेश्वर वाडेकर विरुद्ध दिविशा 11 ऐरोली या टीम, दोन्ही टीमच्या दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ आपल्यासमोर चालू आहे. तर चला टाइम आपण कमी घ्यायचा याची नोंद घ्या. यावेळी मात्र एस्टनचा वेट घेतला गेला. विकेटची बटन होते, दांडी गुल केली गेली सिद्धूची आणि सिद्धूला इथून परतावं लागते तंबूच्या आशाला. आणखीन एक विकेटची बटन होत असताना सलामीला आलेला हा फलंदाज देखील जातोय डगआउटच्या दिशेने. तर टीमची धावसंख्या यावेळी मात्र 5 गडी बाद, 36 धावा. तर नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय स्वप्नील. गोलंदाज आपण पाहतोय हरीश आहे. गोलंदाजीच्या मार्कवर चांगली गोलंदाजी आपल्या टीमसाठी सादर करतोय. 2 चेंडूंचा खेळीतून शिल्लक आहे. षटक क्रमांक 14 इथे प्रगती पथावर असताना यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न झाला. बॅट्सचा आणि बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. सरळ चेंडू चाललाय, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये इथून रिलीज होतोय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी हरीशच्या दरम्यान. फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हर्समध्ये. शेवटचा बॉल यासाठी स्वप्नीलसाठी टाकलेला हा बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय. यावेळी मात्र मिस कॉलिंगचा शिकार होतोय. आणखीन एक फलंदाज रनआउटचा शिकार होत असताना तर फलंदाज क्रमांक इथून बाद झालाय, तो मात्र 6वा. तर 6वा गडी यावेळी मात्र जय जल्लेश्वर वाडेकर या टीमचा तंबूच्या आशेला. तर टीमची धावसंख्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर आतापर्यंत त्या मात्र 36 धावा. तर उर्वरित 6 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय दिविशा 11 ऐरोली या टीमच्या दरम्यान गोलंदाजी साकारत असताना तर नवीन बॅट्समॅन इथे मैदानावर दाखल झालाय मिलिंद. तर टीमची धावसंख्या 36 धावा, 36 रन्स. षटक क्रमांक शेवटचा इथे घेऊन आलाय गोलंदाज राकेश. तर बॅट्समन आहे स्ट्रायकिंग एंडला मिलिंद. गोलंदाज राकेश येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. षटक क्रमांक शेवटचा आहे. स्लॉगिंगचं षटक, जास्तीत जास्त दाबाव जमवण्याचं हे षटक देखील आपण पाहतोय मिलिंदच्या दरम्यान हाताळलं जात आहे. यावेळी मात्र चांगला बॉल पिच झालाय. बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते चेंडूवर. तर पहिल्या चेंडूवर देखील तेच तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राकेशच्या दरम्यान. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राकेश आलाय. विश्वास दाखवला जातोय राकेशच्या दरम्यान शेवट षटक हाताळण्यासाठी. चांगली सुरुवात केली आपल्या टीमसाठी राकेशने. टीमची धावसंख्या 1 ने वाढली 37. दोन धावा लागल्या धावफलकावर. यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते जेव्हा गोलंदाज चेंडू रिलीज करत असतो पॉपिंग क्रीज मध्ये. आणि तदनंतर हा चेंडू फील्ड करण्यासाठी देखील एक चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानावर नक्कीच पाहायला मिळते राकेशच्या दरम्यान.
चांगला चेंडू फील्ड होतोय. टीमची धावसंख्या 1ने वाढली जाते. एकेरी दुहेरी धाब्यांचे क्रिकेट नक्कीच मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं. जय जल्लेश्वर वाडेकर या टीमच्या दरम्यान स्ट्रायकिंग एंडला आलेला फलंदाज आपण पाहतोय प्रशांत. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. साईड स्क्रीनच्या रिजन मध्ये सरळ चेंडू भेदलाय. 6 धाब्यांसाठी बॅट्समन प्रशांतच्या बॅटमधनं हा षटकार येतोय. तर चांगला स्ट्रोक प्रशांतच्या दरम्यान. तर टीमची धावसंख्या 6ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत 44 धाबा, 44 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 3 चेंडू इथून अजून देखील शिल्लक आहेत. 3 चेंडू रिलीज झाले. तब्बल 8 धाबा आतापर्यंत खर्च झालेत. गोलंदाज राकेशच्या दरम्यान षटक क्रमांक शेवटचा हाताळत असताना तर ती स्कूटी काढायची आहे मैदानातून. यावेळी राकेश 6 बॉल वेगवान होता. पिच झाल्यानंतर पूर्णपणे इथून बीट केले. लाईन मिस केली जाते. बॅट्समन प्रशांतच्या दरम्यान चेंडू खेळण्यासाठी पडल्यानंतर थोडासा चेंडूने वळण घेतलं. यष्टिरक्षकाच्या दिशेने ते जाऊन चेंडू विसावला. डॉट बॉल येतोय. यावेळी देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय अनसेटच्या रिझन मध्ये. शॉर्ट डिस्कर लेग रिझन मध्ये चेंडू फील्ड केला जाईल. यावेळी मात्र रनआउटचा शिकार होतोय. तर शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. तर टीमची धावसंख्या 1ने वाढली. धाबा लागल्यात 45. 45 धाबा. शेवटचा बॉल आहे. नवीन बॅट्समन इथून मैदानावर जातोय केतन. तर मी बॅट्समन इथे मैदानावर आलाय केतन. तर यावेळी मात्र ऑनसाइडच्या रिझन मध्ये चेंडू टोलावलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक यावेळी मात्र भेदून सरळ चालाय. सीमा रेषा पार. यावेळी मात्र चौकार येतोय शेवटच्या बॉलवर आणि टीमची धावसंख्या 4ने वाढली जाईल. धाबा धावफलकावर लागल्यात 49 आणि 50 धाब्यांचं टार्गेट इथून सेट झालंय. ते मात्र दिविशा 11 ऐरोली या टीम पुढे. तर यापुढची मॅच गर्जना 11 कोपरखेरणा विरुद्ध CBD 11 CBD. तर आपण यायचं आहे टॉस साठी. तर दोन्ही टीम्सला विनंती असेल की टॉस साठी या. तर एक चांगलं टार्गेट इथून सेट झाले. 50 धाब्यांचं टार्गेट इथून सेट होत असताना आपण देखील पाहतोय जय जल्लेश्वर वाडेकर हा संघ देखील आपण पाहतोय येऊन दाखल झालाय. त्यांची एक वेगळी शिस्त देखील आपण पाहतोय मैदानावर उतरत असताना. प्रियदर्शिनी क्रिकेट क्लब बेलापूर आयोजित प्रियदर्शिनी चषक 2021 मध्ये एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला देखील आले. जय जल्लेश्वर वाडेकर विरुद्ध दिविशा 11 ऐरोली या दोन्ही टीमच्या दरम्यान एक इनिंगचा खेळ देखील झालाय. टार्गेट इथून सेट झाले 50 धाब्यांचं. 50 धाबा इथून कंप्लीट करायचे आहे दिविशा 11 ऐरोली या टीमला. तर चला दिविशा 11 ऐरोली आपण आपली सलामीची जोडी पाठवायची आहे. तर गर्जना 11 कोपरखेरणा संघ आपण टॉस साठी या. CBD 11 CBD संघाचा कर्णधार ऋषिकेश पानसरे इथे उपस्थित आहे. तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. ऋषिकेश तुला देखील पुढच्या मॅच साठी शुभेच्छा असतील.
तर सलामीची जोडी इथून खेळपट्टीवर दाखल झाली अजिंक्य आणि रुपेश. तर दिविशा 11 ऐरोली एक मोठा संघ देखील आपण पाहतोय. सलामीची जोडी अजिंक्य आणि रुपेश दोन्ही मातब्बर फलंदाज आहेत. क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची, सातत्याने ओपनिंग साठी देखील येतात. तर चला स्पीडअप करा मित्रांनो, सामना फक्त 25 मिनिटं दिली जातील याची नोंद घ्या या इनिंगसाठी. तर 2:42 देखील झालेत. जसा पहिला चेंडू रिलीज होईल इथून 25 मिनिटं काउंट केली जातील. तर गर्जना 11 कोपर किरणा, आपण टॉससाठी यायचं आहे. आपला जर कोणता प्रतिनिधी मैदानात उपस्थित असेल तर आपण टॉससाठी या. तर चला गर्जना 11 कोपर किरणा संघ, कारण की CPD 11 CPD संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे याची नोंद घ्या. तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय कपिल. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अजिंक्य. क्षमता आहे अजिंक्यमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटचं एक मोठं नाव देखील आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना इथून चांगला खेळ करावा लागेल अजिंक्यला. तर बरेचसे रेकॉर्ड आहेत या अजिंक्यच्या नावावर, परंतु इथून कसा खेळ केला जाईल या प्रियदर्शनी क्रिकेट क्लब प्रियदर्शनी चषक 2021 मध्ये हे देखील पाहावं लागेल. स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य. तर चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंच बराचसा उशीर झाला याची नोंद घ्या. अजून इथे आम्हाला मॅचेस खेळवायचे आहेत. तर मॅच इथून सुरू केली जाईल. सेकंड इनिंगचा खेळ इथून चालू होतोय. टार्गेट आहे 50 धाब्यांचं. यावेळी कपिलचा हा बॉल कट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा घेतली जाते. लॉंगॉनच्या रिजनमध्ये शॉट मिडॉनमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. डॉट बॉल येते. पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगले ॲक्शन देखील आपण पाहतोय कपिलच्या दरम्यान. यावेळी मात्र चांगला कट झालाय. बॅटची कडा. फलंदाज क्रमांक पहिला इथून बाद होतोय. ज्या अजिंक्यवर आशा होत्या त्या अजिंक्यने इथून निराश केलं आपल्या टीमला. फलंदाज क्रमांक पहिला इथून तंबूच्या आशयाला पहिल्या विकेटची बदन होते आणि पहिला हादरा यावेळी मात्र देवीशा 11 ऐरोली या टीमला. तर टीमची धावसंख्या 0व्या आकड्यावर. तर न्यू बॅट्समॅन इथून मैदानावर येतोय गणेश. तर सफलता नक्कीच प्राप्त केली. पहिला गडी इथून बाद झालाय. चांगली गोलंदाजी कपिलच्या दरम्यान देखील आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना एक चांगलं रनअप आहे. चेंडू रिलीज करत असताना एक चांगल्या ॲक्शनमध्ये चेंडू रिलीज केला जातोय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडूने वळण देखील घेतलं जाते. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज झालाय गणेश, न्यू बॅट्समन. 50 धाब्यांचं टार्गेट इथून सेट झालंय. 50 धाबा इथून कंप्लीट करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी देखील चांगला बॉल, चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर चेंडू पिच होतोय. तर डॉट बॉल येतोय. कौतुक करावं लागेल गोलंदाज कपिलचं. यावेळी मात्र चेंडू आतमध्ये आणलाय. गती परिवर्तन झालं. पडल्यानंतर चेंडूने आजच्या दिशेने वळण घेतलं. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर देखील रोखून ठेवली. कट केलं. हलक्या हाताने चेंडूला खेळला. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. वैयक्तिक धाब्यांचं दार इथून ओपन केलंय. टीमच्या धावसंख्येचं दार इथून ओपन केलं जाते. एक धाव यावेळी धावफलकावर देखील लागली जाते. गोलंदाज देखील आपण पाहतोय कपिल आहे गोलंदाजीच्या मार्कवर. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. P1चं पहिले षटक इथे प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी कपिल आपल्या टीमसाठी देखील हाताळतोय. डावकर हाताचा फलंदाज रुपेश येतोय स्ट्रायकिंग एंडला. इथून मात्र चांगली पार्टनरशिप करावी लागेल या दोन्ही फलंदाज रुपेश आणि गणेशला आपल्या टीमसाठी, जरी दाबा इथून चेसिंग करायचे असतील तर.
तर यावेळी मात्र व्हाईट बॉल येतोय, अभ्यंतर धाब्याची घोषणा केली जाते. तर यावेळी मात्र चांगला बॉल पिच झाला ऑन साइडच्या रिजन मध्ये, थ्रो देखील चांगला होतोय आणि एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. एक चिकी रन इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. धाबा लागले आतापर्यंत 3 धाबा, 3 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. शेवटचा एक बॉल इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक पहिले इथे प्रगतीपथावर असताना स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय गणेशला. तर गर्जना 11 कोपरखेडना संघ आपण यायचे टॉससाठी. यावेळी हॅप ट्रॅकर होता, उडवला, सरळ चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या रिजन मध्ये. गणेशच्या बॅटमधून येतो हा चौकार. तर टीमची धावसंख्या इथे 4 ने वाढली जाते. धाबा लागला धावफलकावर आतापर्यंत 1 षटकांच्या अखेरीस 1 गडी बाद, 6 धाबा, 7 धाबा. तर 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, 7 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड इथे लागल्यात. चांगली गोलंदाजी चालू होती, परंतु शेवटचा बॉल इथे कुठेतरी शॉर्ट पिच लेंथ होता, त्याला ओळखलं आणि पुल केला. ऑनसाईडच्या रिझनमध्ये चौकार आला. 1 षटकाचा खेळ इथे संपलाय. तर 7 धाबा आतापर्यंत देखील धावफलकावर लागल्यात. तर गोलंदाज येतोय, बॉलर्स नेम अतुल. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज अतुल आलाय. 7 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च झालाय. चांगलं स्पेल कपिलचं. यावेळी अतुलचा हा बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. शॉर्ट मिड ऑफ मध्ये 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडू फील्ड केला जाईल. एक सिंगल इथून वेगाने कंप्लीट केली जाते. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहतोय गणेश आणि रुपेशच्या दरम्यान. चांगलं कॉलिंग झालं. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. चांगला चेंडू रिलीज झाला पहिल्या बॉलवर. चांगली गोलंदाजीची सुरुवात केली गोलंदाज अतुलने आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र हॅप ट्रॅकर होता, उचली घेणार हा बॉल. एम्पायरचा इशारा, इट इज अ वाईट बॉल. डोक्याच्या वरतून चेंडू रिलीज झाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाब्याची घोषणा झाली. 1 बाउंसचा इशारा देखील आला एम्पायरच्या माध्यमातून. यावेळी मात्र ओव्हर पिच होता, उडवण्याचा प्रयत्न झाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तिथे तैनात आहे. विकेट क्रमांक दुसरी इथे पडली जाते. गणेशला इथून परतावा लागते तंबूच्या आशयाला. तर टीमची धावसंख्या लागली धावफलकावर 2 गडी बाद, 9 धाबा. तर 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता या चेंडूवर, परंतु टायमिंग इथून फसलं आणि डीपमध्ये काऊकराच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. तशा हातामध्ये एक चांगला झेल इथून पकडला जाईल. विकेटची पतन झाले. दिविशा 11 ऐरोली या टीमला दुसरा हादरा इथून बसला जातोय. तर नवीन फलंदाज नक्कीच मैदानावर दाखल झालाय. तर गर्जना 11 कोपरखेडनं आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे, याची नोंद घ्या आपण टॉससाठी या. गर्जना 11 कोपरखेडना संघ शेवटचा कॉल आहे, अन्यथा पेनलाइज केलं जाईल. तर नवीन बॅट्समन जगदीश येतोय. तर 50 धाब्यांचे टार्गेट इथून सेट होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत लागली 9 धाबा, 9 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. गोलंदाज आपण पाहतोय अतुलला गोलंदाजी साकारली जाते. षटक क्रमांक दुसरा आपल्या समोर हाताळत असताना पिटूचं दुसरं षटक. फक्त 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. तर यावेळी मात्र फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. नोमॅन्स लँड मध्ये तो चेंडू ट्रॅव्हल झाला. या 2 धाबा इथून वेगाने कंप्लीट केल्या. थोडंसं लेझी क्षेत्ररक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूवर धावण्याचा प्रयत्न झाला आणि या 2 धाबा कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या 2 ने वाढली. 11 धाबा, 11 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. इथून ताकदीची गोलंदाजी केली जाते जय जल्लेश्वर वाडेकर या टीमच्या दरम्यान. बॅटिंग करत असताना 50 धाबा लावल्या धावफलकावर.
यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झालाय, बॅटचा बॉटम चेंडूला लागतोय. यावेळी मात्र विकेटची पतन होते. हा धावा क्रमांक 3 इथून मात्र तंबूच्या आशयाला जाईल. फलंदाज इथून क्रमांक 3 बाद झालाय. जगदीशला इथून परतावं लागते तंबूच्या आशयाला. तर टीम दिविशा 11 ऐरोली या टीमला हा धावा क्रमांक 3. तर चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय. अतुलच्या दरम्यान आतापर्यंत 2 विकेट्स त्याच्या खात्यात ऍड झालेत. चांगली गोलंदाजी, 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर न्यू बॅट्समन इथून मैदानावर आलाय, बाबू. तर नवीन बॅट्समन इथून मैदानावर येतोय, बाबू. इथून चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल दिविशा 11 ऐरोली या टीमला. जर या धाबा इथून कंप्लीट करायचे असेल तर चांगली गोलंदाजी देखील आपण पाहतोय जय जल्लेश्वर वाडेकर या टीमच्या दरम्यान. षटक क्रमांक 2 आपल्यासमोर चालू आहे. बॉल शिल्लक आहेत ते मात्र 2. सेकंड एंडला फलंदाज रुपेश. यावेळी रुपेशसाठी टाकलेला हा बॉल गती कमी केली, व्हेरिएशन होतं. पडल्यानंतर गती कमी झाली, स्लोवरवर नक्कीच पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय, गतीपासून इथून बीट केलं जाते. शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक. शेवटचा बॉल. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली जाते. थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना टीमची धावसंख्या इथून 1 ने वाढली जाईल. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. टीमची संख्या 12 धावा. तर 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर फक्त 5 धाबा या षटकामध्ये देखील खर्च झाल्यात. तर येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी तुम्हाला धाबा करायचे त्या मात्र 38 धाबा. तर गर्जना 11 कोपरकिरणा टॉससाठी या. आपला कोणताही प्रतिनिधी जर मैदानात उपस्थित असेल तर आपण टॉससाठी यायचं आहे याची नोंद घ्या. तर षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाज झालाय कपिल, ज्याच्या दरम्यान षटक क्रमांक 1 देखील आपण पाहिलं. P1चं पहिले षटक त्याने हाताळलं. त्या षटकामध्ये तब्बल 7 धावा खर्च झाल्या. तर कोपरकिरणा आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे याची नोंद घ्या, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. तर 2 ओव्हरच्या आतमध्ये तुम्ही जर टॉससाठी आलात नाही तर आपल्याला पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्या. गर्जना 11 कोपरकिरणा संघ, आमच्या कमिटीकडनं ही सूचना आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाज आपण पाहतोय कपिलला. चांगलं षटक त्याने हाताळलं. पहिलं स्पेल हाताळत असताना वैयक्तिक 2रं आणि सांघिक 3रं षटक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे बाबू, ज्याच्यामध्ये क्षमता आहे मोठे स्ट्रोक खेळण्याची. ज्याच्या नावावर देखील या मैदानावर एक रेकॉर्ड आहे तब्बल. तर 5 चेंडू 5 षटकार असा, परंतु चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळी मात्र बॅटची कडा घेतली गेली. सरळ चेंडू चालला, यष्टीरक्षक सिद्धूच्या हातामध्ये चेंडू विसवला जाईल. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात केली कपिलच्या दरम्यान. तर चला स्पीडअप करा. वाडेकर टीम आपल्याला विनंती आहे की स्पीडअप करा, बराचसा उशीर झाला या मॅचसाठी. तर यावेळी मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. लॉंग ऑफच्या रिझनमध्ये डीपच्या क्षेत्रामध्ये कव्हरच्या रिझनवरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर येतोय. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण पाहतोय. बाबू आणि रुपेशच्या दरम्यान टीमची धावसंख्या इथून 2 ने वाढली. धाबा लागल्या आतापर्यंत 14 धाबा, 14 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. चांगली गोलंदाजी कल्पेश देखील हाताळतो आपल्या टीमसाठी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे बाबू. यावेळी देखील चांगला बॉल, काय गोलंदाजी केली जाते. खरंच कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. पडल्यानंतर आजच्या दिशेने वळण घेतलं तरी ताकद आहे वाडेकर या टीमची गोलंदाजी साकारत असताना. तर आणखीन एक डॉट बॉल येतोय गोलंदाज कपिलच्या दरम्यान. लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या उजव्या बाजूने.
यावेळी मात्र चेंडू हवेत आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. विकेटची पतन झाली. ज्या विकेटची गरज होती, ज्याच्यावर आशा होत्या, त्याने आशाचं रूपांतरित निराशामध्ये केलंय. स्वतःवर नाराज असेल हा फलंदाज बाबू आणि इथून परतावा लागेल तंबूच्या आशयाला. तर टीमची धावसंख्या देखील आपण पाहतोय 14 धाबा धावफलकावर लागले 4 गडीच्या मोबदल्यात. तर 2 चेंडू इथून शिल्लक आहेत. तर षटक क्रमांक 3 इथे प्रगतीपथावर आहे. कपिल देखील आपण पाहतोय आतापर्यंत चांगली गोलंदाजी, 4 चेंडू रिलीज केलेत. फक्त 2 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाल्यात. तर नवीन फलंदाज इथं मैदानावर दाखल झालाय विशाल. यावेळी मात्र अक्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा प्रयत्न चढला, पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू वळण घेतलं. ऑफब्रेक पद्धतीची गोलंदाजी देखील आपण पाहतोय. एका सेक्शनमध्ये दोन्ही चेंडू रिलीज केले जातील. ऑफब्रेक आणि लेग ब्रेक ही खासियत आहे गोलंदाज कपिलची. चेंडू रिलीज करत असताना शेवटचा एक बॉल इथून शिल्लक. यावेळी मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वॉट अ स्ट्रोक. सरळ चेंडू चाललाय 6 धाब्यांसाठी सीमारेषा पलीकडे. फलंदाज रुपेशच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. तर आपल्या रिप्लेमध्ये देखील आपण पाहतोय काही टायमिंग असेल या बॅट्समनचं. बॅट फिरवली, रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि सरळ या चेंडूला भेदलंय 6 धाब्यांसाठी. बॅकवर्ड पॉईंटच्या रिजनमधनं हा मोठा स्ट्रोक येतो. टीमची धावसंख्या इथून 6 वाढली झाली. धावा लागल्या धावफलकावर 20 धावा, 20 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 12 चेंडू आणि धाबा करायचे तुम्हाला इथून 30. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर गर्जना 11 कोपरकरना संघ आपण टॉससाठी या. आपल्यासाठी शेवटचा कॉल आहे, याची नोंद घ्या. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धाबा करायचे आहेत तुम्हाला 30. 50 धाब्यांचं टार्गेट होतं. अफलातून गोलंदाजी कपिलच्या दरम्यान हाताळण्यात आली. चांगलं स्पेल देखील आपण पाहिलं. अतुलच्या दरम्यान 5 धाबा त्या षटकामध्ये खर्च झाल्या. षटक क्रमांक 3 कपिलने हाताळलं. त्या षटकामध्ये धाबा आल्या आतापर्यंत 8. तर सन्माननीय रवींद्र कोळी साहेबांना विनंती असतील की आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल करायचा. यावेळी मात्र गोलंदाज झालाय, गोलंदाजीच्या मार्कवर सरबैश आणि यावेळी पहिल्याच बॉलवर सफलता इथे प्राप्त केली जाते. विकेटची पतन झाली. विशालला इथून परतावा लागते तंबूच्या आश्रयाला. कुठेतरी डीप स्कोअर लेगच्या रिजनमध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटच्या बॉटमला चेंडू लागल्यानंतर बराचसा हवेत गेला हा चेंडू. 30 सर्कलच्या दिशेने हा एक चांगला झेल पकडला जाईल. पहिल्या विकेटची पहिली सफलता इथून प्राप्त झाले. तर टॉस इथे होतोय सन्माननीय रवींद्र कोळी यांच्या शुभ हस्ते. CPD 11 CPD आणि गर्जना 11 कोपरखेड या दोन्ही टीम्सच्या दरम्यान यापुढची मॅच असेल. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय आकाश.
कोण आहे बॅट्समॅन आकाश? तर टॉस इथे सीबीडी संघ जिंकलाय. तर गोलंदाज आहे सर्वेश. एक महत्वपूर्ण षटक आपल्या टीमसाठी हाताळतोय. तर यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलंय. पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू इथून दाखल झालाय. तर या 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. टीमची धावसंख्या इथून दोन्ही बाटली जाईल. धाबा लागल्या धावफलकावर 22 धाबा, 22 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. आतापर्यंत धावफलकावर देखील लागल्यात. इथून चांगले मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 1-2 मोठे स्ट्रोक तरी मारावे लागतील फलंदाज रुपेशला स्ट्रायकिंग एंडवर खेळत असताना. तर या मॅचमध्ये वापसी करायची असेल दिविशा 11 ऐरोली या टीमला. यावेळी मात्र शॉर्ट पिच होता. उडवण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये एक चांगला झेल तिथून पकडला जाईल. विकेटची पतन होते. सलामीला आलेला फलंदाज रुपेश इथून परततोय. पूर्णपणे हावी झालाय जय जल्लेश्वर वाडेकर संघ या मॅच मध्ये. तर 2 विकेट या सर्वेशच्या खात्यामध्ये देखील ऍड झालेत. 3 चेंडू इथून रिलीज झालेत. धाबा इथून खर्च झाले ते मात्र 2. तर टीमची धावसंख्या 22 धाबा. तर 9 चेंडू आणि 28 धाब्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. 9 बॉल्स मध्ये तुम्हाला इथून कंपल्सरी 28 धाबा कराव्या लागतील दिविशा 11 ऐरोली या टीमला. नवीन आलेला फलंदाज देखील आपण पाहतोय राजू. तर यावेळी मात्र ऑन साइडच्या रिझर्व मध्ये चेंडू खेळलाय. 1 बाउंस सीमारेषा पल्लीकडे कव कॉर्नरचं क्षेत्र यावेळी मात्र निवडलं जाते बॅट्समन राजूने. पहिलाच बॉल फेस करत असताना यावेळी मात्र चौकार लगावलाय. वैयक्तिक धाब्यांचं खातं इथून चौकाराने ओपन केलं जाते. पुल केला होता हा बॉल आणि कव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये सरळ सीमारेषा पल्लीकडे गेला. तर टीमची धावसंख्या इथून 4 वाढली. धावा लागल्या धावफलकावर 26 धाबा. 2 चेंडू अजून देखील इथून शिल्लक आहे. षटक क्रमांक 4 इथे प्रगतीपथावर असताना महत्वपूर्ण षटक देखील आपण पाहतोय. तर चला स्पीडअप करा जय जल्लेश्वर वाडेकर संघ. आपल्याला विनंती असेल थोडासा स्पीडअप करा. यावेळी मात्र स्लोवर वन होता. गती परिवर्तन पाहायला मिळालं. व्हेरिएशन होतं या चेंडूवर. पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेतलं. स्लोवर वन नक्कीच झाला. डॉट बॉल येतोय. शेवटचा 1 बॉल इथून शिल्लक आहे. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 7 जिंकण्यासाठी. धाबा करायचे 24. यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र तैनात होता. चांगला फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 14 इथे संपलं जाते. 4 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम दिविशा 11 ऐरोली या टीमची धावसंख्या लागली धावफलकावर आतापर्यंत ती मात्र 26 धाबा, 26 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 6. 1 ओव्हरचा खेळ इथून शिल्लक आहे. 6 बॉल्समध्ये तुम्हाला इथून धाबा करायचे आहेत त्या मात्र 24 धाबा. तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी 24 धाबा इथून तुम्हाला कंप्लीट करायचे आहे मॅच जिंकण्यासाठी. यापुढची मॅच देखील आपण पाहणार आहोत. सीबीडी 11 सीबीडी आणि गर्जना 11 कोपरखैरणे या दोन्ही टीमच्या दरम्यान. जशी ही मॅच होईल सीबीडी 11 सीबीडी संघ आपला निर्णय कळून लगेच तुम्हाला मैदानाचा ताबा देखील घ्यायचा आहे. शेवटचं षटक, निर्णयाचं षटक, शेवटचे अंतिमचे 6 चेंडू. गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. तर गोलंदाज सिद्धू आलाय. बॅटिंग देखील चांगली केली सिद्धूने आपल्या टीमसाठी. यावेळी मात्र गोलंदाजी देखील करावी लागेल. शेवटचं निर्णयाचं षटक आहे. 6 चेंडू धाबा करायचे 24. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय आकाश. 6 चेंडू आणि 24 धाबा. कंपल्सरी चेसिंग.
यावेळी पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, उडवण्याचा प्रयत्न झाला. ऑन साईडच्या रिझन मध्ये घोषित क्षेत्रामध्ये चेंडू दाखल झाला. एक धाव मिळाल्या चेंडूवर. चांगली गोलंदाजी सुरुवात झाली. गोलंदाज सिद्धूच्या दरम्यान 5 चेंडू धाबा करायचे आहेत तुम्हाला इथून 23. तर यावेळी मात्र चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेतलं या बॉलने. कट केलेला हा बॉल होता, पूर्णपणे बीट केलाय अक्षयला. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी सिद्धूच्या दरम्यान. शेपटचे षटक हाताळत असताना स्पेल क्रमांक 5. यावेळी हाफ ट्रॅकर होता, बराचसा उचली घेणार हा बॉल. अंपायरचा इशारा, इट इज अ व्हाईट बॉल. तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 1 बाउन्स देखील इथून दिला जाईल गोलंदाज सिद्धूला. बराचसा उसळी घेणार हा बॉल. तर एक धाव धावफलकावर ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या लागली 28 धाबा, 28 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. तर यावेळी मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला ऑन साईडच्या रिझन मध्ये. ऑलंद कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल इथून कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 1 ने वाढली. येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 3 आणि धावा करायचे आहेत तुम्हाला 21. तर काय मॅच आपल्यासमोर रंगली जाते. 50 धाब्यांचं टार्गेट होतं. अव्वल दर्जाची गोलंदाजी जय जल्लेश्वर वाडेकर या टीमच्या दरम्यान कपिलने हाताळली. अतुलने देखील चांगली गोलंदाजी. यावेळी मात्र बॅटचा बॉटम लागला जातो. ऑनसाईडच्या रिझनमध्ये आल्यानंतर कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाल्यानंतर डीपमध्ये क्षेत्रक्षण ते तैनात आहे. एक सिंगल इथून कंप्लीट झाली. तर 2 चेंडूचा इथून खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू आणि तुम्हाला इथून धाबा करायचे 20. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. यावेळी मात्र ऑन साईडच्या रिझन मध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न झालाय. भिंतीला चेंडू सरळ लागेल. इथून धाबा कंप्लीट झाल्या 1. तर 1 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज. तर ही मॅच इथून जिंकलाय जय जल्लेश्वर वाडेकर संघ. तर वेल प्लेड जय जल्लेश्वर वाडेकर संघ. तुम्हाला पुढच्या मॅच साठी देखील शुभेच्छा असतील. तर चांगला खेळ दिविशा 11 ऐरोली टीमने देखील केला या मॅच मध्ये.